नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्हाला शेतीत उत्पादन वाढवायचे असेल, शेतीत खर्च कमी करायचा असेल, शेतीत स्थिरता हवी असेल तर पंचतत्व समजून घेतले पाहिजे. पंचतत्व म्हणजे आपण शेतीत खत, औषधी, फवारणी यावर बराच भर देत असतो. पण कधी आपण विचार केला आहे का शेती चालते कशावर? तर ती शेती चालते असते पंचमहाभूतावर. मग पंचमहाभूत काय? तर पूर्ण पृथ्वी, पूर्ण ब्रह्मांड, तुम्ही, मी, ही पूर्ण चराचर सृष्टी ही पंचतत्वाची बनलेली आहे. जर मनुष्याच्या शरीरातल्या पंचतत्वाचा बॅलन्स बिघडला तर मनुष्याची प्रगती खुंटली, मनुष्याच्या शरीरात रोगाची उत्पत्ती निर्माण झाली. घरात पंचतत्वाचा बॅलन्स बिघडला तर वास्तुदोष निर्माण होतात आणि शेतात पंचतत्वाचा बॅलन्स बिघडला तर उत्पादन आणि गुणवत्ता घसरते. पंचतत्व कुठले? तर आपण भगवान शब्द माहिती असेल प्रत्येकाला. भगवान शब्दातच पंचतत्व दडले. भगवान शब्दातला भ म्हणजे भूमितत्व, ग म्हणजे गगन आकाश तत्व, वा म्हणजे वायुतत्व, आपण वा म्हणतो. वा आ जो असतो तो अग्नितत्व असतो आणि न म्हणजे नीर, पाणी, जलतत्व असतं. जर तुम्हाला तुमची प्रगती करायची असेल तर पंचमहाभूत समजून घ्या. बघा, गुगल बघतो आपण, गुगलचा जो सिम्बॉल आहे तो पण पंचतत्वाचा आहे. 5 रंग आहे त्याच्यात. जगातील सगळ्यात श्रीमंत आणि हुशार कम्युनिटी म्हणून आपण ज्याचा उल्लेख करतो ती जैन कम्युनिटी. जैन कम्युनिटीचा आपण ध्वज बघितला तर तो पंचतत्वाचाच आहे. तर पंचतत्वामधलं आपण भूमितत्व समजून घेऊ. भूमितत्व म्हणजे एखाद्या माणसाच्या शरीरातलं भूमितत्व बॅलन्स नसेल तर. भूमी म्हणजे जमीन. जमीन कशी स्थिर असते? तुम्हाला तुमच्या जीवनात स्थिरता हवी असेल, स्थिरता म्हणजे तुम्ही जर नोकरी करत असाल त्या नोकरीत स्थिरता हवी असेल, व्यवसाय करता त्या व्यवसायात स्थिरता हवी असेल, शेती हा पण एक व्यवसाय. तुम्ही कुठले नातेसंबंधी असतील, आपल्या नातेसंबंधात बरेच फटाके वाजलेले असतात. तुम्हाला तुमच्या नातेसंबंधात स्थिरता हवी असेल तर तुम्हाला तुमच्या शरीरातलं भूमितत्व बॅलन्स करावं लागेल. काही लोक असतात कुठलेही पीक लावा, पीक त्यांना सूट होत असतं, काही प्रयोगच करत असतात. काही लोक असतात ते प्लॉटिंगच्या बिझनेसमध्ये पडल्यानंतर कमिशन बेसिसवर फार मोठे होत असतात. जर एखाद्या माणसाच्या शरीरातलं भूमितत्व बॅलन्स असेल तर अशा माणसांनी शेती, रिअल इस्टेट, प्लॉटिंग संबंधी कुठल्याही व्यवसायात हात घातला तर त्याला पैसेच मिळत असतात. आणि तेच भूमितत्व बॅलन्स नसेल तर, घरातलं भूमितत्व बॅलन्स नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं, लग्न जमणार नाही, जमलं तर पटणार नाही, पटलं तर गर्भ राहणार नाही, थोडक्यात परिवार पुढे जाणार नाही. घरातलं भूमितत्व म्हणजे नैऋत्य दिशा, पितृंची दिशा, देवांच्या अगोदर पितृंचे आशीर्वाद असतात. जर तुमचे पैसे कमवून जर ते पैसे सेव्ह होत नसतील, वाचत नसेल तर समजून घ्यायचं आपल्या घरातल्या भूमितत्वाचा बॅलन्स बिघडला आहे. तुम्हाला तुमच्या जीवनातल्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या घरातलं भूमितत्व बॅलन्स करणं गरजेचं आहे. आणि तेच शेतातलं भूमितत्व बॅलन्स नसेल तर आपण कुठलंही पीक लावतो तर जमीन जिवंत असली पाहिजे. जमीन जिवंत तेव्हाच राहील ज्यावेळेस जमिनीत जीवाणू असतील. बघा, अगोदर कुठेतरी पाऊस पडत होता तर एक प्रकारचा सुगंध येत होता, कारण त्या काळात जमिनीत असलेले ॲक्टिनोमायसिट्स त्यांच्या सुप्तावस्थेतून जागे होत होते आणि एक विशिष्ट प्रकारचा सुगंध सोडत होते. आता जमिनीत ती जीवाणू शिल्लक नाही. आपण कुठलेही खत टाका, झाड जसंच्या तसं घेत नाही. ऑर्गॅनिक टाका, इनऑर्गॅनिक टाका, जमिनीत असलेले जीवाणू त्या खताचं सेंद्रिय आम्लात रूपांतर करून झाडाला पुरवण्याचं काम करतात. आता जमिनीत ती यंत्रणाच नाही, म्हणून कितीही खत टाकले तर ते खत झाडाला उपलब्ध करून देणारे जीवाणू जमिनीत शिल्लक नाही. जर तुम्ही शेतीमध्ये जिवंत जीवामृत किंवा घनजीवामृतचा वापर केला तर जमिनीत असलेले भूमितत्व सक्रिय होईल. त्यामुळे जमिनीत असलेल्या चांगल्या जीवाणूंची संख्या वाढेल आणि चांगल्या जीवाणूंची संख्या वाढली तर तुम्ही कितीही खत टाकलं तर ते खत झाडाला उपलब्ध होणार आहे. जर जमिनीत चांगल्या बुरशी वाढवायचं आहे, 2 प्रकारच्या बुरशी असतात, चांगली बुरशी आणि वाईट बुरशी. चांगली बुरशी वाढली तर वाईट बुरशी जोर करत नाही, म्हणून जमिनीत असलेल्या वाईट बुरशा कमी करायच्या असतील, म्हणजे पिथियम असो, फायटोप्थोरा असो, स्क्लेरोसिया असो किंवा रायझोक्टोनिया असो, ह्या बुरशा कमी करण्यासाठी तुम्हाला नैसर्गिक चांगल्या बुरशींची वाढ करण्यासाठी तुम्हाला पोटॅटो डेक्स्ट्रोज अगर घरच्या घरी तयार करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही बटाटे घेऊ शकतात. त्यांना उकळायचं आहे, त्याची पेस्ट बनवायची आणि त्याचं पाणी तुम्हाला ड्रिपने सोडायचं आहे.
याच्या व्यतिरिक्त 2 किलो पोहे घ्यायचे, ते गरम पाण्यात 2 दिवस भिजत घालायचे आणि ते जे पाणी आपण सोडणार आहे, ह्या पाण्यामुळे आणि पोटॅटो डेक्स्ट्रोज अगरमुळे आपल्या जमिनीत असलेल्या नैसर्गिक चांगल्या बुरशींची वाढ होणार आहे. अशा प्रकारे आपण जर गोष्टी केल्या, जिवंत जीवामृतचा वापर केला, तर आपल्या शेतीतील भूमितत्व बॅलन्स होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शरीरातील, शेतातील आणि घरातील भूमितत्व बॅलन्स करायचं असेल तर मला फोन करू शकतात, मेसेज करू शकतात किंवा व्यक्तिगत स्वरूपात भेटू शकतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकतात, सबस्क्राईब करू शकतात आणि शेअर करू शकतात. धन्यवाद.